नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि यातल्या बऱ्याच कलाकारांचं पुन्हा स्वागत रत्न मराठी मीडियावरती. इतकी भरीव कास्ट असलेला सिनेमा आपल्या भेटीस येतोय 5 जूनपासून, तुंबाडची मंजुळा. आणि मला सुरुवातच अशी करायची की सिनेमाने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडलेत? कुठून सुरुवात करणार? खरं तर सिनेमाने आम्हाला निवडलं हे जास्त संयुक्तिक ठरेल, कारण या सिनेमामध्ये कथानक ही गोष्ट आहे. कारण ही एरवी नायक नायिकेची गोष्ट असते हे आपल्याला माहीत असतं, पण मुळात कथावस्तू हीच नायक आहे या सिनेमाची. आणि ती अत्यंत 48 कलावंतांची मोट अत्यंत कुशलतेनं विणली आहे, बांधली आहे, गुंफली आहे. त्याचं श्रेय दिग्दर्शक विविध कोरगावकरला जातं. त्याचा हा पहिलाच सिनेमा आहे, पण पहिल्या सिनेमात अतिशय आश्वासक अशा पद्धतीची कलाकृती त्याने मराठी रसिकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. मला वाटतं योगेश सर तुमच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. हो, त्यांच्या बाबतीत सगळंच वेगळं आहे. ते जाणून घ्यायला आवडेल. नाही, मी युगंधर देशपांडे हा आमचा कास्टिंग डिरेक्टर आहे, त्याच्याकडे मी अभिनयचं ऑडिशन द्यायला गेलो होतो. खरं तर माझं महाराष्ट्राचं सुपरस्टारपासून असंच घडतं आहे. म्हणजे मी ॲक्टर म्हणून करिअर करायला आलो आणि मी रायटर झालो. माहीत नाही करिअर म्हणजे यश का अपयश मला माहीत नाही, पण ते झालं आहे. पण याचं मी ऑडिशन दिलं. ऑडिशनमध्ये त्यांनी इम्प्रोवाईज करायला सांगितलं 2-3 सीन्स, आणि मग असं झालं की याचं संवाद लेखन याच्याकडून करून घेऊ. आणि असं माझ्याकडे ते संवाद लेखनाची जबाबदारी आली. विविध सोबत मी प्रत्येक सीन अगदी बारकाईनं त्यांनी लक्ष ठेवून माझ्याकडून करून घेतलं. आणि मग त्यात मी रोल पण केला. म्हणजे ते असतं ना, माझीच बॅट आणि माझी बॅटिंग, तसं म्हटलं मी लिहिले तर मला एक रोल पण दे, आणि असं मी त्याच्यात घुसलो. पण सगळ्यांनी फार अप्रतिम काम केलं आहे. जितेंद्र जोशी तुम्हाला एका वेगळ्या भूमिकेत दिसतील. मकरंद सर तुम्हाला वेगळ्याच गेटअपमध्ये आणि वेगळ्याच भूमिकेत आणि वेगळ्याच एका याच्यामध्ये दिसतील, जे आजपर्यंत तुम्ही मकरंद सरांना असं कधीच बघितलं नाही. आणि सगळ्यांच्याच भूमिका फार उत्तम झाल्या आहेत. उमेश जगताप नावाचा आमचा मित्र आहे, त्यांनी इतकं अप्रतिम काम केलं आहे की त्याच्या भूमिकेबद्दल आता नको बोलायला, बघितल्यावर प्रेक्षकच त्याच्याबद्दल बोलतील असं त्यांनी काम केलं आहे. अंशुमन विचारे म्हणजे पालीचा डायनासोर करणं काय असतं ते त्याच्याकडून शिकावं. म्हणजे अगदी छोटासा रोल होता अगदी, पण त्यांनी संहितेवर जर तो रोल असता एखाद्या नटानं बघितलं असतं मी हे का करू म्हटलं असतं, पण तो म्हटला मी हे करणार. आणि मग कळलं की त्यांनी हे का केलं आहे. त्यांनी इतकं अप्रतिम काम केलं आहे. सगळ्यांनीच फार, म्हणजे ओम भूतकर म्हणजे काही नट असतात आमच्यासारखे, जे इंजिनियरसारखे आदल्या दिवशी अभ्यास करून दुसऱ्या दिवशी पेपर देऊन पास होणार आहे, पण तो तसा नाही आहे. तो इतका भूमिकेचा अभ्यास करतो आणि इतका तो त्याच्या भूमिकेत असतो. सिनेमात थिल्लरगिरी नाही, उथळपणा नाही, काही नाही. तो त्याच्या भूमिकेचा अभ्यास करत राहतो आणि गाणी ऐकतो, त्याच्या गझला ऐकत असतो. पण त्यांनी जे काही काम केलं आहे, जेव्हा कॅमेरा रोल होतो आणि जेव्हा ॲक्शन म्हटलं जातं, त्यानंतर ओम भूतकर दिसतो आपल्याला की तो काय करतोय. आणि अख्ख्या इंडस्ट्रीची आई या सिनेमात माझी आई आहे, उषा नाडकर्णी. आणि अप्रतिम काम केलं आहे. सगळ्यांचीच कामं अप्रतिम आहेत. म्हणजे सर्वांग सुंदर सिनेमा काय असतो तो हा झालेला आहे. या सिनेमात तुम्हाला भूत दिसत असेल, पण तसं काही नाही आहे. या सिनेमात तुम्हाला सगळी रंग बघायला मिळतील, सगळंच काही बघायला मिळेल. आणि सिनेमागृहातून बाहेर पडताना काहीतरी एक वेगळा विचार, एक चांगला विचार आणि मनोरंजन झाल्याची फिलिंग घेऊन प्रत्येक प्रेक्षक जाईल याची मला खात्री आहे. निश्चितच. विविध, मला तुझ्याकडे यायचं आहे. साधारण विषयाने तुझी निवड केली की तू विषयाला निवडलंस? काय साधारण प्रोसेस? जी स्टुडिओने माझी निवड केली पहिली गोष्ट म्हणजे यासाठी. आणि हा विषय खूप जवळचा होता. म्हणजे कारण कोकणामध्ये घडते गोष्ट आणि मी कोकणातला आहे, त्यामुळे मला कोकणात हे रिलेटेबल गोष्टी आजूबाजूला घडलेल्याच होत्या. आणि त्यामुळे मला ना सिनेमा करायचा वाटला, कारण मी हा माझ्या दृष्टीने किंवा माझ्या POVने जो कोकण पाहिला आहे तो कोकण मांडण्याचा प्रयत्न केला आहे या सिनेमामध्ये. आणि ज्यामध्ये मला मदत केली आहे कौशल गोस्वामीने, कारण तो खूप सुंदररित्या कोकण मांडला आहे. सो म्हणून ही गोष्ट मला करायची होती. निश्चितच. एक गोष्ट मला अशी कानावर आलेली की तुम्ही सगळे तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रदेशातले कलाकार आहात. मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, बऱ्याच ठिकाणांचे आहेत, पुण्यातले आहेत कलाकार. परंतु या सिनेमात जे इतर कॅरेक्टर रोल्स ज्यांनी केलेले ते तिकडचे स्थानिक कलावंत आहेत. आणि त्यामुळे तो सिनेमा आणखीन खुलून येण्यासाठी मदत निश्चितच झालेली असेल. तो ही प्रोसेस काय होती आणि कशा पद्धतीने आवर्जून विचार करून ह्या सगळ्या कास्टिंग केलेला आहे का? हां, म्हणजे जसं सर म्हणाले की ही कथा खूप महत्त्वाची होती आणि या कथेसाठी ही कॅरेक्टर महत्त्वाचे आहेत. कारण हे कॅरेक्टर्स जर फसले असते तर ही कथा फसू शकते. आणि त्यासाठी मग
काही ऑडिशन्स घ्याव्या लागल्या. काही ऑडिशन्स घेण्यासाठीची मदत जी होती ती युगंधर देशपांडेने केली. म्हणजे कोकणात जाऊन ऑडिशन झाल्यात आणि ऑडिशनची एक चाळणी लागून मग नंतर काही सॉर्ट झाल्या गोष्टी. आणि खरं सांगू का, कोकणातल्या आर्टिस्टनी एवढी बॅटिंग केली आहे, कमालीची बॅटिंग केली. म्हणजे तुम्हाला वाटणार नाही की हे नवीन नवीन कलाकार आहेत. कारण आणि ह्यांच्यासोबत काम करायचं होतं, कारण ह्यांची एक उंची गाठायची होती त्या कलाकारांना सुद्धा. त्यामुळे खूप छान काम केलं सगळ्यांनी. आणि जे तुम्हाला सिनेमागृहात बघताना एक एक्सपिरियन्स मिळणार आहे कोकणातल्या आर्टिस्टचा, ह्यांचा, आणि प्लस कोकण आणि प्लस या गोष्टीचा, तो तुफान असणार आहे. पण मग या गोष्टीसाठी तुम्ही सगळे तयार होतात का? कारण काय होतं की कोकणातला सिनेमा करायचा झाल्यानंतर तिकडची भाषा आली, तिकडची संस्कृती आली, या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲडॉप्ट करायला लागतात आणि आपल्याला त्या सगळ्यामध्ये मिसळून ती भूमिका साकारावी लागते. आणि मग त्याच्यानंतर सिनेमा झाल्यानंतर मग बरेच कोकणातले कलाकार असतात, ते म्हणत असतात, अरे आम्ही सुद्धा असलो असतो त्या सिनेमामध्ये, किंवा आम्हाला घेऊन कोकणातला सिनेमा केला गेला पाहिजे होता. अशा पद्धतीने बऱ्याच आपल्याला गोष्टी घडताना बघितलेल्या आहेत आपण सोशल मीडियावर. तर या सगळ्याची तयारी होती का, किंवा आता काय उमटू शकतं? ज्या कॅरेक्टर्सची गरज होती तीच माणसं कास्ट झाली आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, कारण या सिनेमामध्ये ज्या ज्या व्यक्तींचा हात लागला आहे, जे व्यक्तींनी काम केलं आहे पाठी पुढे सगळे, जर ती माणसं नसती तर हा सिनेमा बनला नसता. म्हणजे असं म्हणतात की कोणामुळे काम अडू शकत नाही, पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या माणसांमुळे माझं काम अडलं असतं. सो जी पात्र किंवा जी कॅरेक्टर्स किंवा जी कास्टिंग झाली आहे ती माणसंच ह्या पात्रासाठी परफेक्ट होती, म्हणून ती कास्ट झाली आहेत. आणि कोकणची पार्श्वभूमी असली तरी अख्ख्या महाराष्ट्राचा हा सिनेमा आहे. ही पात्र तुम्हाला कुठल्याही गावात, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पण दिसणार, तसं पात्र तुम्हाला मराठवाड्यात पण दिसणार, तसं पात्र तुम्हाला खानदेशात, विदर्भात सुद्धा दिसणार. त्यामुळं पार्श्वभूमी जरी, म्हणजे आता IPLमध्ये राजस्थान रॉयल्स सगळेच काय राजस्थानचे नसतात, रिप्रेझेंटेशन आहे हे, की कोकणच्या पार्श्वभूमीवर घटना घडतीये, ती गोष्ट घडतीये, पण सर्वसमावेशक सिनेमा आहे, अख्ख्या महाराष्ट्रातल्याच जनतेला आवडेल हा सिनेमा. म्हणजे काय होतं की एखादा सिनेमा मराठवाड्याच्या भाषेत झाला तर तो कोकणच्या लोकांना तेवढा रिलेट होईल की नाही माहीत नाही, पण भाषा हे बंधन जुगारून आणि एक काय म्हणतात त्याला, भावनांना, संवेदनांना खरं तर भाषा नसते. निश्चितच. परंतु विजय तर इथेच आधी झालेला आहे की एखादा मराठवाड्यातला कलाकार, लेखक हा कोकणातल्या प्रांतातला सिनेमा लिहितो. इथूनच एक विजय आहे तुमचा, मला असं वाटतं. संगमेश्वरमध्ये ह्याचं शूट झालेलं आहे, तिकडचे, बरोबर? कुडाळ. अच्छा, कुडाळ. म्हणजे या सगळ्या सो कुडाळमध्ये ह्याचं शूट झालेलं आहे. तुमचा काय अनुभव आहे का तिथल्या स्थानिक कलाकारांसोबतचं? तुमची काय? मला तसं जास्त दिवस काम नव्हतं, 3 दिवस काम होतं. त्याच्यात आमचं एक घर त्या कुडाळमधल्या गावातच होतं, त्यामुळे मला दुसरीकडे त्यांनी नेलंच नाही, म्हणजे कामच नव्हतं माझं. तरी खंत पण आहे का, म्हणजे सोबतच? खंत भिंत नाही. जेवढं काम, जिथे काम ते मी केलं, त्यामुळे मला तसं बाहेर जायचा प्रश्नच नाही. यांनी रागावून मला नेलं नाही वगैरे असं काय नाही, सगळी चांगली माणसं. मला आवर्जून भूमिकाविषयी तर आपण बोलतोच सगळेजण एकमेकांच्या, परंतु मला असं आवर्जून इथे आत्ता असं विचारायचं आहे की आपल्यापैकी जर कोणाच्या इतराच्या भूमिकेविषयी जर बोलायचं असेल, आवडत असेल, किंवा तुम्हाला जर बोलायला लावलं, तर तुम्ही कोणाच्या भूमिकेविषयी बोलाल? कारण तुम्ही तिकडे एकत्र असताना एकमेकांची कामं पाहिलेली आहेत आणि कशा पद्धतीने ती स्क्रीनवरती उमटत होती, तर तुम्ही तिकडे अनुभवलेली आहेत. मी ओमच्या भूमिकेबद्दल बोलेन, कारण मला असं वाटतं की कुठल्याही ॲक्टरला हवासा वाटणारा असा त्याचं रोल आहे, कॅरेक्टर आहे. आणि मला असं वाटतं की जी लोकं फार पब्लिक आयमध्ये नसतात, जी लोकं फार त्यांचं काम माहीत असतं पण ते थोडेसे अलिप्तच असतात, अशांबद्दल जास्त क्युरिओसिटी असते, उत्सुकता असते. ती उत्सुकता मला ओमबद्दल होती, माणूस म्हणून पण आणि कलाकार म्हणून पण. आणि ह्या फिल्मच्या निमित्ताने मला बघता आलं की तो काय करतो, कसा असतो सेटवर, काय त्याचा मूड असतो, सीनच्या आधी तो कसा असतो, आणि ते बघताना, ऑब्झर्व करताना फार बरं वाटलं. त्याला उगाचच सगळे म्हणत असतात की तू खूप सिलेक्टिव्ह आहेस, खूप सिलेक्टिव्ह आहेस, पण असं काही नाही आहे. खरं तर आपल्याला जी संहिता भावते त्याचा भाग आपण बनतो, जी नाही भावत त्याचा भाग आपण नाही बनत. आणि मला असं वाटतं की तो माणूस म्हणून पण थोडासा वेगळा आहे आणि त्याचं वेगळेपण तो सिद्ध करेलच,
करतच आला आहे. पण माणूस म्हणून पण त्याचं वेगळं पण त्यांनी टिकवावं, लोक काही बोलले तरी, असं मला त्या फ्रेंडली ॲडवाईस त्याला मी देऊ इच्छिते. क्या बात आहे. सिनेमात सुद्धा मी दोन भूमिकांबद्दल बोलेल. एक म्हणजे सिद्धेश्वर झाडबुकेची एक रंगा नावाची भूमिका आहे, जी आम्ही जेव्हा वाचन केलं त्यावेळी आम्ही खूप धो हसलो. ऑथर बॅक कॅरेक्टर ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचं ते पात्र आहे आणि सिद्धेश्वरने फार अप्रतिम ते साकारलं आहे. आणि ऑथर बॅक नसलेलं आणि कुणाच्याही खिचगणतीत नसलेलं पात्र आपल्या शक्तीने आपण किती चांगलं करू शकतो ह्याचं उदाहरण माझ्या शेजारी बसलेलं आहे. अंशूचा रोल तसा स्क्रिप्टमध्ये काही नव्हता आणि तो बारकाईने ऐकत होता, पण जेव्हा त्याने तो केला तेव्हा त्याने ती बारकाई त्याच्या कामात उतरवली आणि हे दोघंही प्रेक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरतील याची खात्री आहे. वा, क्या बात आहे. आम्ही इथे काय करतो माहिती आहे का, आपण आपल्या भूमिकेविषयी आपण सांगत असतो किंवा विचारलं सुद्धा जातं, परंतु मी असं विचारलं की तुम्हाला तुमच्या सहकलाकारांपैकी कोणाच्या भूमिकेविषयी बोलायला आवडेल? म्हणजे मी जे दरवेळेला करतो तेच मी करायचं. मी तेच तर करतोय. सईने किती भारी काम केलंय, मकरनने किती मग आपण आता उलटं करूया तुमच्या हा? बाबतीत. हा? नाही तुमच्या बाबतीत उलटं नाही, नको नको, काही उलटं करायची गरज नाही. ते करायला मीच समर्थ आहे. उलट काम करायचं. हां, नाही मित्रा, सर्वप्रथम मी जी स्टुडिओनं आणि भव्य जाणवलेकर यांनी घेतलेल्या भूमिकेविषयी बोलतो की नवनवीन दिग्दर्शकांना संधी देणं. संधी तर कधी ना कधी कोणी ना कोणी देतच, पण त्या संधीची वाट पाहण्यात मी असंख्य माणसं बघितलेली आहेत की जी आपापल्या गावी परत गेली, ज्यांच्यामध्ये म्हणजे आज आम्ही इथे उभे आहोत. मी माझ्या विषयी बोलतो, मी जर उभा आहे तर माझ्यापेक्षा असंख्य टॅलेंटेड माणसं माझ्या सोबत आली होती, पण काही ना काही कारणास्तव काही अडचणी होत्या. काहींची उमेद संपली, काहींच्या आयुष्याला वेगळी वळणं लागली, म्हणून ती पुन्हा वेगळ्या मार्गाने निघून गेली. पण जेव्हा योग्य वयात योग्य ज्या जो माणूस डिझर्विंग, ज्या माणसाची कुवत आहे त्या माणसाला संधी मिळणं आणि त्या संधीचं सोनं त्या माणसानं करणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. त्या वयात ती स्वप्न पडणं आणि ती पूर्ण होणं हे फार महत्त्वाचं असतं. तर आधी त्यांची भूमिका किती कमालीची आहे की अशा मुलांच्या पाठीशी उभं राहणं ही पहिली गोष्ट. बाकी मी इथे जितकी माणसं म्हणजे ही नवखी मुलगी आहे, हिच्या आयुष्यातला दुसरा सिनेमा आहे. हिने किती सिनेमे केले असतील तिलाही माहिती नसेल. एकीकडे अत्यंत चोखंदळ असा हा नट आहे ओम बुतकर की जो लहानपणी उर्दू भाषेत त्याला मुरवत ठेवला होता आणि आता त्याला मोड फुटलेत आणि आता ते बोलतो आहे. असा एक मुलगा आहे. एक अशी अभिनेत्री आहे की जिच्या पहिला सिनेमा तिला आयुष्यात मिळाला आणि तिला ती सिनेमॅटिक नाही किंवा फोटोजेनिक नाही म्हणून तिला त्या सिनेमातनं काढून भलत्याच व्यक्तीला घेतलं, पण शेवटी आज सिनेमाच्या पटलावर स्वतःच्या केवळ डोळ्यांनी बोलणारी अशी ही, म्हणजे खरं तर मूकपटात जन्माला आली असती तर खूप आणखी नाव कमवलं असतं, अशी अभिनेत्री. अनेक माणसांना स्वप्न पाहायला भाग पाडणारा, स्वतःच्या मायभूमीतून अत्यंत फाटका असा तरुण आलेला, त्याला तो म्हणतो अनेक लोकांनी सपोर्ट केला, पण त्यानं इतरांना, त्याच्या भूमीतनं येणाऱ्या इतरांना स्वप्न दाखवण्याची उमेद दिली. असा हा आमचा मित्र मकरंद अनासपुरे, ज्याच्याकडे माता सरस्वती प्रसन्न आहे इतका उत्तम व्यासंग असलेला, दलित साहित्यापासून ते कवितेपासून ते शेरोशायरीपासून ते अनेक गोष्टींमध्ये मुरणारा आणि स्वतःला सामावून घेणारा यारांचा यार असा हा माणूस. आणि एकीकडे इतकी वर्ष झाली वेगवेगळ्या प्रहसनातून, चित्रपटातून, म्हणजे खरं तर आपल्यापेक्षाही आपण एखाद्या माणसाच्या संधीची जास्त वाट पाहतो ना. जसं आमचा एक कलाकार आहे, तो इथे नाही उपस्थित, उमेश जगताप. फार वाटतं की अरे यालाच भरभरून मिळालं पाहिजे. जसं आमचं मिलिंद शिंदेबद्दल वाटतं मला, भरभरून मिळालं. असे नटमंडळी येते, त्यापैकी एक असा नटवर्य आमचे मित्र. आणि अशी असंख्य माणसं, अथर्व रुके असेल जो आज सोशल मीडियावर इतका नावाला जातो आहे, पण त्याच्या मनात असंख्य स्वप्न आहेत. गणेश पंडित आमचा मित्र, गेली अनेक वर्ष लिखाण करतो. कोकणातले आमचे हे सगळे सवंगडी जे आलेत, प्रत्येक माणूस डिझर्विंग आहे. एवढंच काय, हां
आता ह्या मुलाखतीच्या सूत्रधाराने जसं आम्हाला प्रत्येकाला विचारलं की तुम्हाला कुठलं पात्र आवडलं, तुम्हाला कुठलं पात्र आवडलं, पण येत्या 5 जूनपासून आम्ही रसिकांसमोर हा एक काय म्हणूया कोडं मांडतो आहोत की तुम्हाला या चित्रपटातलं नेमकं कुठलं पात्र आवडलं, आणि ते न चुकवण्यासाठी आणि आवर्जून चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासाठी येत्या 5 जून 2026 पासून आवर्जून पहा जी स्टुडिओ प्रस्तुत तुंबाडची मंजुळा. क्या बात आहे, क्या बात. मला ना आवर्जून म्हणायचं आहे, तुम्ही सगळ्यांच्या पात्राविषयी, भूमिकाविषयी आणि एकंदरीत तुम्ही बोललात, परंतु मला इथे आवर्जून तुमच्याविषयी बोलायचं आहे की अरे झाला ना संत interview. तुकाराम महाराजांच्या भूमिकेला सुद्धा ज्यांनी वैकुंठ दाखवला, अशा पद्धतीने तुम्ही कामं केलेली आहेत आत्तापर्यंत, आणि इतकं श्रेयशूत असणं आपल्या सहकलाकारांविषयी हे तुमच्याकडे बघून निश्चित शिकलं पाहिजे असं मला डेफिनेटली वाटतं. नाही, मला माझ्या थोरा मोठ्यांनी हे दिलेलं आहे, ते आमच्या झोळीत ते दान पडले, ते दान आम्ही फक्त बाकीच्या ठिकाणी उधळत फिरतोय, बाकी काय नाही. मित्रा, श्रेयाचा विषय आला म्हणून एक फक्त मला आवर्जून विचारायचं आहे, तुझ्याकडे येतो मी प्रियल, की इतकी सगळी मंडळी म्हणजे इतकी भरीव कास्ट आहे सगळी, आणि त्यांच्यासोबत काम करणं मग श्रेयशूत असणं फार गरजेचं असतं. हे सगळे कलाकार तुझ्या कामाविषयी किती श्रेयशूत होते, सगळे तुमचा अनुभव काय होता त्या दरम्यान? खरं तर मला असं सांगायला आवडेल की एखाद्या चांगल्या विद्यापीठामध्ये प्रवेश करणं आणि हे सगळे मोठे शिक्षक लाभणं असं माझ्यासोबत झालं आहे. या सर्वांकडनं मी 1-2% जरी काहीतरी घेतलं तरी माझं खूप काही भलं होईल आयुष्यात. तर तुम्ही पाहताय म्हणजे काय कशी मंडळी आहेत, किती म्हणजे अशीच धमाल केली आम्ही सेटवर, आणि खूप मजा आली काम करताना, उत्साह आला, आणि असं एकदम सगळं स्मूथली छान होऊन गेलं. क्या बात आहे. प्रियरनी हे सगळ्यांकडनं 1-2% घेतलंय की नाही हे पहा. आवर्जून पहा येत्या 5 जून पासून तुंबाडची मंजुळा. सर, धन्यवाद. हे दोघे फक्त बोलायचं राहिले ते आपण संपू. तुम्ही दोघे ओमकडे मला यायचं आहे. अगदी नाही, एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे असं की तुझ्याविषयी आत्ता सगळे सांगत असताना असं की तू तुझ्या भूमिकेमध्ये खूप शिरतोस आणि त्याच्यामध्ये शिरून तू काम करतोस, मग्न होतोस. मग जेव्हा तुला सेटवरती कशा पद्धतीचं वातावरण लागतं साधारण, म्हणजे टँट्रम्स असतात अनेक कलाकारांचे की अरे असं तसं तसं. नाही, मला तुला काही कसं स्पेशल वातावरण लागत नाही, पण यांनी माझ्याबद्दल सई बोलली तर मला पण काही लोकांविषयी बोलायचं आहे. तर मी पण सईसोबत पहिल्यांदाच काम करत होतो, आणि एकतर मी ज्या दिवशी ती पहिल्यांदा येणार होती सेटवर, तेव्हा मी पूर्ण तिचं हे बघितलं की तिने आत्तापर्यंत म्हणजे प्रसिद्ध चित्रपट तर माहीत असतातच, पण एकूण काय काम केलं आहे, तर तिने इतकं सगळे तिचे चित्रपट मी बघितले, लिस्ट काय काय तर तिने इतकं जास्त काम केलं आहे, इतके जास्त सिनेमे केलेत. पण ती जेव्हा काम करत होती ना, मला इतकं या गोष्टीचं कौतुक वाटलं की ती अलर्टच असायची. म्हणजे असं होऊ शकतं इतकं जास्त काम केल्यानंतर की थोडंसं एक सहज साध्य आहे, आपल्याला जमून जातं, असा एक ॲटिट्यूड येऊ शकतो. पण तसं तिच्यात अजिबात नव्हतं. अगदी नवीन अभिनेता आल्यावर तो जितका अलर्ट असेल, अवेअर असेल, तितकीच ती अवेअर होती, अलर्ट होती. आणि बारीक बारीक गोष्टींमध्ये ना ते अभिनेत्याला त्याचं लॉजिक सापडणं फार गरजेचं असतं. ते सापडलं नाही तर मग ते गडबड होते. म्हणजे दिग्दर्शक सांगत असतो एका बाजूला, आणि एका बाजूला तुमचं इंटरनल पात्र म्हणून लॉजिक असतं, तर ते बसायला लागतं बरोबर, नाहीतर मग ते कन्व्हिक्शन येत नाही त्या कामामध्ये. तर तसं तिला जिथे जिथे ते लॉजिक बसत नाही ना, तिथे ती लगेच बोलायची की हे आपलं जे पात्राचं म्हणून जे लॉजिक आहे ना, ती असं नाही करू शकत, ते पात्र असं नाही करू शकत, किंवा असं नाही असं करू शकतं वगैरे वगैरे. त्या गोष्टींबद्दल डिस्कशन चालायचं, आणि हे मला खूप छान वाटलं. म्हणजे आम्ही नाटकाच्या प्रोसेसमध्ये वगैरे अगदी असं सगळं हेच करतो, आणि तेच म्हणजे हे जे फंडामेंटल ज्या गोष्टी आहेत ना, त्या तिने इतक्या काटेकोरपणे इतक्यानंतरसुद्धा म्हणजे इतकं काम करूनसुद्धा ती पाळते, याचं मला खूप खूप कौतुक वाटलं. आणि मकरंजींसोबत सुद्धा मला काम करायची खूप वर्षांपासूनची इच्छा होती. आणि त्यांचं काय गंमत झाली माहिती का, मला सईचं जसं कळलं ना की बाबा हे असं फंडामेंटल्स जे स्ट्रॉंग आहेत आणि ते धरून अगदी व्यवस्थित काटेकोरपणे ती काम करते, यांचं मला काही क्रॅकच होत नाही. म्हणजे ते काय गंमत करतो हा माणूस नेमकं. मी पुन्हा पाहायचा प्रयत्न केला की सूत्र काय ह्याच्या मागचं वगैरे, तर तसं काही सूत्रबित्र त्यांचं ते सापडत नाही, ते सापडू देत पण नाहीत. ते त्यांचं करून टाकतात, आणि तुम्हाला डायरेक्ट हसायलाच येतं. म्हणजे तुम्ही ते ॲनालायसिस करायच्या भानगडीत पडतच नाही, तुम्ही मजाच करायला लागतं डायरेक्ट त्या
माणसावर पण खूप वेगळ्या गोष्टी तू आता सांगितल्यास की एक बाजूला फंडामेंटल सगळ्या गोष्टींचा विचार करून काम करणारे आणि दुसऱ्या बाजूला ते दाखवत नसले तरी त्यांचे दंडक आहेत त्यांच्या अभिनयाचे. ह्या दोन फार वेगळ्या गोष्टी तू नाही, ते सांगितल्यास. इतकं ऑर्गॅनिकली होत असणार ना त्यांच्या बाबतीत की कदाचित त्यांनी ते असं भाषेत मांडलं सुद्धा नसेल, पण ते त्यांना आतून जे कळलंय ना, जे भाषेत मांडायची गरज नाही, ते इतकं पुरेसं आहे की ते सगळं होऊनच जातं आणि काहीतरी हसवतोच तो माणूस. म्हणजे असा प्रश्नच पडतो की आत्ता काही कारणच नव्हतं, हा विनोद वर्क कसा काय झाला, हा इतका साधा हा विनोदही नाहीये, हे नुसतं वाक्य, पण हा माणूस बोलतो म्हटल्यावर हसायला येते. ही जी गंमत आहे ना, ही जी नॅक आहे, ही क्रॅक होणं खूप अवघड आहे. हे ज्याला जमतं त्यालाच जमतं. अगदी अगदी अगदी. आणि मला आणखीन एका पात्राविषयी बोलायचं, योगेशच्या पात्राविषयी. त्याचं खूप महत्त्वाचं पात्र आहे, तो बॉबी विक्रेता आहे आमच्या सिनेमामध्ये. आणि त्याचं पात्र तुम्ही नक्की पहा, तुम्हाला लक्षात राहील. प्रेक्षकांना पण मी आवाहन करतो, त्यांनी खूप समरसून त्याचं काम केलेलं आहे. तो कायम मला सेटवर कायम असं वाटत होतं की हा एकदम त्या पात्रामध्ये शिरलेला आहे आणि एकदम असा दुकानदार वाटत होता मला. खूपच सुंदर त्यांनी काम केलेलं आहे. वा वा, क्या बात. Thank मला you. वाटतं या मुलाखतीचा सारांश तुम्ही द्या आता. मी आमच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाबद्दल सांगेन की विविध, जसं नाव आहे तसं विविध रंगी ॲक्टर्स घेऊन त्यांनी मोड बांधलेली आहे. ती तुम्ही कशी बांधली गेली आणि ती जड झाली आहे की असं एकदम भारी झाले, ती तुम्ही बघा 5 जूनला तुंबाडची मंजुळा. क्या बात आहे. एक फक्त माझी खंत आहे, अनेक युवा कलावंतांनी किंवा युवा जे तुझे चाहते आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की सई सिनेमामध्ये आहे परंतु पोस्टरवरती सई का दिसत नाही आहे. तर तुझ्यासारखा चेहरा पोस्टरवर नसावा एका मोठ्या बॅनरच्या, तर ते का? कधी कधी नसण्याची पण मजा असते वा. आणि ती मजा जास्त मला आवडते आणि तीच ह्याच्यात आहे. त्याच्यामुळे उत्सुकता तुमची वाढली की नाही. निश्चितच. आज ट्रेलरमध्ये तुम्हाला कळेल. मला असं वाटतं की कधी कधी ॲब्सेन्समध्ये पण तेवढीच ब्युटी आणि तेवढंच प्रेम आणि तेवढंच सगळं दडलेलं असतं. आणि मला आनंद आहे की मी नाही आहे पोस्टरवरती कारण माझ्यासाठी पण हे लपून बसणं काहीतरी इट मीन्स समथिंग आणि देअर इज ब्युटी इन दॅट असं मला क्या वाटतं. बात आहे. आणि पोस्टरवर सई तामणकर का नाही हे जाणून घ्यायचं असेल तर येत्या 5 जून पासून पहा तुंबाडची मंजुळा. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.